हॅलो व्ह्युअर्स, मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आशुजितू ब्लॉग्स. तर आज आशुताई काय घेऊन आली असेल, थंबनेल वरून तर कळालंच असेल. गप्पा टप्पा. आज फक्त म्हणजे काय झालं ना, तुम्हाला सांगू, मी गेला 1 महिना माझा पाय दुखतोय. 1 महिना झाला या बुधवारी. 1 महिन्यापूर्वी मी जो शूट केलेला ना ग्रीन साडीवरचा, त्याची छोटीशी क्लिप मी आता इथं टाकते, आधी तुम्ही तो बघा. त्या व्हिडिओ नंतर ना काय झालं माहितीये का, माझ्या पायाला अचानक चमक भरली आणि जो पाय दुसऱ्या दिवशीपासून दुखायला लागला. म्हणजे आम्ही शूटसाठी ना नालासोपाऱ्याच्या गावात गेलेलो तर पायात खूप अचानक साडी नेसलेली, मला आडवी बसली गाडीवरती, जसं आपण नॉर्मली बसतो, तर पायात खूप दुखून आलं, खूप पेनमध्ये होते, खूप महिनाभर पेन काढले मी तरी पण. आणि आता होमिओपॅथीची औषधं चालू केल्यामुळे थोडं बरं वाटतंय, बट पेन आहेच तरी सुद्धा. म्हणून मी महिनाभर माझे व्हिडिओज, माझी पूर्ण रीच पडले. माझे व्हिडिओज असे येतात की मी जे बसूनच करते. आता आज मी डान्स केलाय जरासा, थोडासा अंग हलवायचा प्रयत्न, पण पाय खूप दुखून येतोय. पाय अलावच करत नाही आणि डॉक्टरांनी सुद्धा अलाव नाही केलेलं. डॉक्टरांनी पण सांगितलं नका करू. काय बोलत होते आणि थांबा मी क्लिप दाखवते आधी. तर पाहिलं त्या व्हिडिओ नंतर माझ्यासोबत असं झालं आणि तिथून मी जागेवर बसून होती तरी सुद्धा किती खाली उतरणं, रोजची कामं, गावी जाऊन आली, त्यातल्या त्यात सगळं चालू आहे. आज तर राणीच्या बाप्पाला किचन धुवायला लावले. सांगा मग काय करणार ना, आणि मी आजारी असल्यामुळे माझे किचन स्वच्छ होईना. तर चला आता बघूया राणीच्या बाप्पा कशी किचन धुतायत आधी. तर आज साहेबांची सुट्टी आहे ना, म्हणून मी साहेबांकडून हे किचन क्लीन करून घेते. हा जशी बायको बिनपगारी नोकऱ्यांना असते ना, तसा नवरा पण बिनपगारी मजदूर असतो, हे साबित करणे का आहे ना बाप्पा. बघा, हा अशी लादी घासून द्यायची पूर्ण. मग आपली कामं आपण जेवढी स्वच्छ करतो तेवढं दुसरं कोण करतं का, आहे ना, बरोबर ना. मग घासा घासा, व्हेरी गुड, ऐसाही घिसणे का. बरं सांगा, आता लग्नाची 24 वर्ष झाली तरी बायको अजून किचन घासायला लावते दर महिन्याला. कसं वाटतंय तुम्हाला? मग त्याबद्दल काय बोलाल? काय हे कामच सांगते कसं वाटतंय. नाही, मला आनंद होतोय. का बोला, नवरा पाहिजे तर असा, कारण अशी किचन चमकली पण तर पाहिजे ना. हा बरं ना. हाँ, वेरी गुड वेरी गुड, ऐसा ही रहने का, ऐसा ही करने का. वेरी गुड. हाँ पहिला असं आहे म्हणून मी बाहेर आली गपचूप. लगेच उगाच ओरडा नको खायला जास्त, फनी मुमेंट्सला फनीच ठेवायचा. आणि हे सगळं चाललंय माझ्या आयुष्यात, बस दुसरं काही नाही. त्याच्यामुळे ना रेसिपी व्लॉग्स येत आहेत, ना डेली व्लॉग्स येत आहेत. पेन इतकं आहे ना पायाचं की तुम्ही म्हणाल काय यार पेन पेन करते, पण खरंच मला डॉक्टरांनी तो वर्ड सांगितला आहे, सियाटिका, जो पूर्ण कमरेपासून, म्हणजे इथे पूर्ण पेन असतं, त्या कमरेपासून पूर्ण नीपर्यंत, नी नाही टोपर्यंत, टोजला मराठीत काय बोलतात रे, अगदी पायाच्या तळव्यापर्यंत पेन जाते. इतक्या पेनमध्ये जगते मी. आणि त्यातून पण मी प्रवास करते, रोजची कामं करते. शेवटी घरातली आपली कामं आपल्यालाच करावी लागतात ना, आणि सगळंच चाललंय ना त्याच्यामुळे मग पायावर प्रेशर येणारच. असं सगळं चाललंय. ठीक आहे, होईल, लवकरच बरी होईल. आता मला होमिओपॅथीच्या औषधाचा थोडासा रिलीफ वाटतोय. मे बी डॉक्टरांनी सांगितले 5-7 दिवसात पेन कमी होईल, पण पाय बरा नाही होणार आहे, पेन कमी होणार आहे. पाय बरा व्हायला 2 महिनेच जातीलच. तर ठीक आहे, होईल हळूहळू कमी. आणि आजच्या व्लॉगमध्ये आता इतकंच करते ना, जास्त बडबड केली तर तुम्ही पण कंटाळाल, किती बडबडते ही बाई, हाय की नाही. आणि मुलं ठीक आहेत. अर्णव दादा हाय, बोलू शकतोस हाय. ठीक आहे, बघितलं तर असा हाय असतो आमचा. तर आणि राणीचे पप्पा पण ठीकच आहेत. हे बघा कसे छान रील्सच्या माध्यमातून दिसतच असतील ते तुम्हाला. चालेल, तर मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते. किचन धुवून घेतली नवऱ्याकडे म्हणून कमेंट करून बोलू नका, कारण नवऱ्याकडून नाही तर कुणाकडून करून घेणार ना. कामवालीला बोलवलेली पण कामवाली आली नाही, त्याच्यामुळे मग आज शेवटी नवऱ्याकडूनच करून घ्यावी लागली.
तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोण कोण आपल्या नवऱ्याला कामं करायला होतं ते पण सांगा.